नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द बॉय हू ब्रोक द बँक या पाठाचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर पहा, या पाठाचे लेसनचे जे लेखक आहेत ते आहे रस्किन बॉन्ड. त्याच्याविषयी आपण अगोदर माहिती पाहून घेऊया. रस्किन बॉन्ड 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. पहा, हे जे रस्किन बॉन्ड आहेत यांचा जन्म कालावधी दिला आहे, वर्ष दिलं आहे 1934. हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ही लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोवर इन मसुरी, इंडिया. ते भारतातील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. The Indian Council for Child Education had recognized his role in the growth of children's literature in India. आणि भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान कसे आहे, मोठे आहे. He got the साहित्य अकादमी अवॉर्ड in 1992 for Our Trees Still Grow in देहरा. त्यांना त्यांच्या पुस्तकीकरता साहित्य अकादमीचे पुरस्कार सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्या पुस्तकीचे नाव आहे आवर ट्रीज स्टील ग्रोथ इन डेहरा. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. त्यांना पद्मश्री व पद्मभूषण हे सुद्धा पुरस्कार 1999 मध्ये आणि 2014 मध्ये मिळालेले आहेत. आता आपण पाठाला सुरुवात करूया. नाथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपळनगर बँक ऑनेड बाय सेठ गोविंद राम. पहा, नाटू हा ग्रम्बल्ड करणे, ग्रम्बल्ड म्हणजे गुरगुरणे, शोड वन क्रिटिकल ॲटिट्यूड. पण नातू हा कुठं बसून, बँकेच्या पायऱ्यांवर बसून. कोणत्या बँकेच्या? पिंपळनगर बँकेच्या पायऱ्यावर काय करत होता? स्वेप्ट करत होता, झाडू मारत होता. आणि झाडताना नातू स्वतः चिडचिडीत होता. जी बँक कोणाच्या मालकीची होती? सेठ गोविंदराम यांच्या मालकीची. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the step. तो हातातला झाडू निष्काळजीपणे घाईघाईने पायऱ्यावर भिरकवत होता आणि त्यामुळे जी झाडलेली धूळ होती त्याने ती त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यावर विसावली बसली. As Nathu was banging his pan against the dustbin, Sitaram the washerman's son passed away. आणि हातातली सुपरी तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. त्याच वेळेला तिथं एक धोब्याचा मुलगा, ज्याचं नाव काय होतं? सीताराम, हा तिथून जात होता. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed cloth balanced on his head. आता सीताराम कोण होता? सीताराम हा कपडे पोचवण्याचं काम करत होता. तो एक डिलिव्हरी बॉय होता, म्हणजे कपडे पोचवणे ह्या डिलिव्हरी काम होतं त्याच्याकडे. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ. आणि त्याच्याकडे एक डोक्यावर इस्त्री केलेल्या कपड्यांचं काय होतं? गाठोडे होतं. डोंट रेस सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नाथू. तो नाथूला म्हणाला की अशा प्रकारे धूर तू उडवू नकोस. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तू अजूनही वैतागला आहेस का, रागावलेला आहेस का? कशाविषयी? की महिन्याला ₹2 ते जास्त द्यायला अजूनही नकार देत आहे बँकवाले, म्हणून तू अजूनही रागावलेला आहेस का, असं त्याने प्रश्न केला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आय हॅवंट एव्हन रिसीव माय रेग्युलर पे. पण याच्यानंतर जो आपला स्वीपर बॉय आहे, ज्याचं नाव काय आहे? नाथू काय म्हणाला?
आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे. आणि मला जो नियमित पगार आहे तो सुद्धा मिळत नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आता तारीख कोणती आलेली आहे? 20 तारीख आली महिन्याची. तरी अजूनपर्यंत मला नियमितचा पगार मिळालाय का? नाही. वुड थिंक बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. आणि बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल बा थांबून ठेवत असेल असं कुणाला वाटेल काय? नाही. As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. आणि जसं मला पगार मिळेल, पगार झाल्याबरोबर मी इथून निघून जाणार. आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. असे म्हणत त्याने पुन्हा ती आपली सुपली कचरा काढण्याची ती पूर्ण आणखी डब्यावर जोरात आपटली. आणि कशाकरता आपटली? आपला मुद्दा स्पष्ट करण्याकरता आणि स्वतःच्या निर्धारावर कायम राहण्याकरता आणि स्वतःमध्ये काय आणण्याकरता? कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणण्याकरता. वेल आय विश यू लक सेड सीताराम. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माय सूट यू. अँड ही plodded barefoot along the road, the big bundle of cloth hiding most of his head and shoulder. त्यानंतर काय झालं पहा. बरं तुला माझ्याकडून शुभेच्छा असं कोण म्हणाला? सीताराम म्हणाला. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माय सूट यू. आणि तुला शोभेल असं एखादी नोकरी मी तुझ्याकरता शोधतो बा. अँड ही प्लोडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि प्लोडेड म्हणजे काय? चालत गेणे, मोठ्याने कष्ट करत चालणे त्याला म्हणतात प्लोडेड. आणि तो मग तिथून असे म्हणून त्याने आपले डोक्याने खांदे पार झाकून एवढे मोठे कपड्याचे गाठोडे कसे बसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पायाने पुढे चालत गेला. बंडल ऑफ हिज क्लोथ हिडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. ॲट द 4th home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आणि 4थ्या घरापाशी गेल्यानंतर जेव्हा तो जाऊन पोहोचला त्यावेळेला त्या घरातील जी स्त्री आहे ती ओरडत होती की मला कशाची गरज आहे? झाडूवाल्याची गरज आहे अशी ती ओरडत होती. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू लुकिंग फॉर वर्क, ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि मग तिला तो म्हणाला, आपले गाठोडे बांधता तो त्या बाईला म्हणाला की माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे आणि त्याला सुद्धा कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि तो पुढच्या महिन्यापासून कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट टू लिव्ह. आता तो कुठे काम करत आहे का? बँकेत काम करीत आहे, परंतु ते लोक त्याचा पगार देतात काय? नाही. आणि म्हणून त्याला काय करायची? ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो सेट मिस श्रीवास्तव. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. असं आहे का? मग त्याला उद्याच मला भेटायला सांगा अशी कोण म्हणाली? श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. अँड सीताराम glad that he had been of service to both the customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. गिराईकाला जो कस्टमर आहे त्याला आणि आपल्या मित्राला दोघांनाही मदत करता येईल बा किंवा आली म्हणून हा जो सीताराम आहे हा काय झाला? खुश झाला. आणि खुश होत त्याने आपल्या खांद्यावर गाठोडे टाकत तो तिथून निघून गेला. मिस श्रीवास्तव had to do some shopping. She gave instruction to the Aya about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the Pimparnagar marketplace to make her customary tour of the cloth shop. त्यानंतर काय झालं? जी श्रीवास्तव आहे मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तिला काय करायची होती? काही खरेदी करायची होती. खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. सी गेव इन्स्ट्रक्शन टू आया
अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आणि तिनं जी आया होती, आया म्हणजे कोण, बाळाला सांभाळ करणारी, त्या बाळाला सांभाळ करण्याविषयी तिनं काय दिल्या, सूचना दिल्या. आणि अँड टोल्ड द कुक, आणि जो कुक होता, स्वयंपाकी होता, त्याला सुद्धा सांगितलं नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील, म्हणजे दुपारच्या स्वयंपाकास वेळ करू नको, वेळेत ते स्वयंपाक कर, असं तिनं त्याला सांगितलं. देन सी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस. आणि मग ती आपल्या नेहमीच्या खरेदी करता, कस्टमरी म्हणजे कसं युज्युअल हॅबिच्युअल होती ती, नेहमी जायची, तिथं ती गेली. कशा करता, क्लोथ शॉप करता, कपडे खरेदी करण्याकरिता. त्यानंतरचं पुढचं पॅरेग्राफ पहा. अ लार्ज शेडी tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Miss Srivastav found her friend Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed definitely the hottest in the history of पिंपळनगर. इथपर्यंत पहा. आता त्यानंतर काय झालं, अ लार्ज शेडी टॅमरिड ट्री, बाजाराच्या एका टोकाला मोठा डेरेदार काय होता, चिंचेचं झाड होतं. ॲट वन एंड ऑफ द बाजार, अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि इथं तिला तिची मैत्रीण जे मिसेस भूषण आहे ती सापडली, ती दिसली. ती काय करत होती, शेल्टरिंग फ्रॉम द हीट, विसावा घेतला तिनं त्या झाडाचा. आणि कशापासून, स्वतःचं त्या उन्हापासून संरक्षण करण्याकरता झाडाखाली उभी होती. कोण, मिसेस भूषण. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. आणि ती स्वतःला जे मोठी रुमाल होती त्या रुमालीने काय करत होती, वारा घालत होती. सी कंप्लेंट ऑफ द समर, तिनं त्या उन्हाळ्याविषयी काय केलं, कंप्लेंट केली. आणि म्हणाली की पिंपळनगरच्या इतिहासातील हा नक्की सर्वात काय आहे, कडक उन्हाळा आहे बा. विच अफ्रीम ऑफ डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. शी देन showed Mrs. Srivastav a sample of a cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. त्यानंतर she then showed Mrs. Srivastav a sample of a cloth she was going to buy. आणि तिने मग नंतर एक नमुना दाखवला मिसेस श्रीवास्तवला कशाचा, कपड्याचा, जी ती काय करणार होती, खरेदी करणार होती. अँड 5 मिनिट दे डिस्कस इट शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि 5 मिनिटं ती त्या दोघेही त्या कपड्याच्या रंग, पोत आणि नक्षी यांच्यावर काय केली, चर्चा केली. हॅविंग एक्झिक्युटेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेड गोविंद राम्स बँक कॉन्ट इवन पे इट्स एम्प्लॉईज. आणि या चर्चेला थोडंसं म्हणजे तिटकारा करत, त्रासत ती म्हणाली मिसेस श्रीवास्तव की तुला माहीत आहे का माझी प्रिय मैत्रीण, तुला माहीत आहे का की सेठ गोविंदरामची जी बँक आहे ती त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा धर पगार देऊ शकत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम दी स्वीपर हु हॅजंट रिसीव्ह हिज वेज फॉर ओव्हर अ मंथ. आणि आजच त्या झाडूवाल्यांची मी तक्रार ऐकलेली आहे की महिना गेला तरी अजूनपर्यंत त्याला पगार मिळालेला नाही. नंतर नेक्स्ट पेज पहा, पान पलटवा, पेज नंबर 50. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे, नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. अरे बापरे, म्हणजे झाडूवाल्याचा पगार ते देऊ शकत नाहीत, याचा अर्थ त्या बँकेची परिस्थिती कशी आहे, फारच बिकट आहे. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल काय, नाही असं मला वाटते, असं कोण म्हणाल्या, मिसेस भूषण म्हणाल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द
tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore photography shop talking with the owner. त्यानंतर चिंचीच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवला सोडून त्या तिथून निघून गेल्या. कोण? मिसेस भूषण. आणि त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. आणि त्यांचे पती कुठे होते? कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर होते. कोणासोबत गोष्टी करत? त्या दुकानाच्या मालकाशी गप्पा करत गोष्टी करत बसले होते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन अवर. व्हेअर डिड यू डिसअपिअर? तर तुम्ही इथं बसले आहे का? अशा कोण विचारल्या, उद्गारल्या? मिसेस भूषण, श्रीमती भूषण उद्गारल्या, अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधत आहे आणि तुम्ही कुठे गायब होते आतापर्यंत, अशी ती आपल्या पतीला म्हणाली. नोवेअर, रिप्लाइड मिसेस भूषण. मिस्टर भूषण, मी तिचे पती मिस्टर भूषण म्हणाले की अरे कुठंच नाही ना. हॅड यू रिमाइंड सॅनिटरी स्टेशनरी इन वन शॉप? तू स्थिर, तू एकाच दुकानात स्थिर असतील तर आय माइट हॅव फाउंड यू. तर मी तुला शोधू शकलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक बी इन अ फ्लॉवर गार्डन. परंतु तू जसं बागेतली ती मधमाशी असते आणि ती एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसत असते, तशाप्रमाणे तूही एका दुकानात दुसऱ्या दुकानात, दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानात अशा प्रकारे करत असते. त्यामुळे तू मला काही मिळाली काय? नाही. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. The heat is trying enough. I don't know what happened to Pimpanagar. Even the bank about to go bankrupt. Don't start grumbling. तू उगीच कुरकुर करू नकोच. The heat is trying enough. आधीच खूप आकडानं काय झालंय, हैराण झालाय माणूस. I don't know what happening to Pimpanagar. पिंपळनगरचे काय चाललंय कुणास ठाऊक. Even the bank about to go bankrupt. बँकवरील दिवाळखोरीची वेळ आलेली आहे. व्हॉट्स दॅट? सेट कमल किशोर सेटिंग अप सडनली. विच बँक? काय म्हणतात? कमल किशोर ताडकन उठून उभे झाल्याने म्हणाले, कोणती बँक? वाय द पिंपळनगर बँक, ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. काय म्हणतात? अर्थात पिंपळनगर बँक. कोणती बँक? पिंपळनगर बँक. असं मी ऐकलंय की कर्मचाऱ्यांना सुद्धा ते पगार देणं त्यांनी काय केलं आहे? बंद केलं आहे. किशोर भाऊ तुमचं खातं आहे काय तिथं? असं त्यांनी त्या कमल किशोर फोटोग्राफीवाल्याला विचारलं. नो, बट माय नेबर्स हॅज एक्सक्लेम अँड ही कॉल आउट ओव्हर द लो partition to the keeper of the barber shop next door. तो कमल किशोर म्हणाला की नाही, माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. आणि मधल्या भिंती पलीकडच्या नावाच्या दुकान मालकाला त्यांनी काय दिली? मग हाक दिली. बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? अरे दीपचंद, तू हल्लीची न्यूज, ताजी बातमी ऐकली का? The Pimpanagar bank is about to collapse. You had better get your money out as soon as you can. आणि ही जी पिंपळनगर बँक आता काय होणार आहे? बंद होणार आहे. लवकरात लवकर तुझे पैसे असेल तर तिथून तू काढून घे. असं इथपर्यंत आपण पेज नंबर 50 पर्यंत पाहिलेलं आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पेज नंबर 51 आणि 50 to 53 वरचं एक्सप्लेनेशन पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.